स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्यावरती चॅनल दररोजचं नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे मोठे अपडेट बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट आली आहे. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीची जाहिरात कधी येणार हा प्रश्न तुम्हाला पडलेला होता. तर फायनली विद्यार्थी मित्रांनो, आनंदाची बातमी आली आहे. पोलीस भरतीची जाहिरात कधी येणार आहे त्याची माहिती मिळाली आहे आणि फॉर्म कधीपासून स्टार्ट होणार आहे तेही तुम्हाला मी सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्यायचे, कारण तो मंतव्य मिळणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली दिलेल्या लाल बटनावर क्लिक करायचे, फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. अपेक्षा करतो की आता सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, नाही केलं तर लवकरात लवकर करून द्यायचं आहे. तर बघा मित्रांनो, अपडेट अशी आहे, मोठी बातमी आहे. 17,000 पोलिसांच्या मित्रांनो मेगा भरतीचं ठरलेलं आहे. आचारसंहितेपूर्वी मित्रांनो जाहिरात या प्रसिद्ध होणार आहे आणि जून-जुलैपर्यंत मित्रांनो भरती पूर्ण करण्याचे नियोजन आहे. म्हणजेच काय, तर आचारसंहितेच्या पूर्वी म्हणजेच मित्रांनो आता आचारसंहिता मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये देखील लागणार आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, आचारसंहितेच्या अगोदर ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. आता बघा यामध्ये काय सांगितलेलं आहे, राज्यातील राज्य राखीव पोलीस बल नंतर मित्रांनो तुरुंग प्रशासन व पोलीस खात्यातील 17,000 पदांची भरती होणार आहे. लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी म्हणजेच मित्रांनो पुढील आठवड्यामध्ये भरतीच्या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. तुम्ही ठिकाणी बघू शकता, स्पष्टपणे सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांनो ही जो जाहिरात आहे ही जाहिरात मित्रांनो पुढील आठवड्यामध्ये प्रसिद्ध होणार आहे. तुम्ही ठिकाणी बघू शकता, स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जाहिरात ही पुढील आठवड्यामध्ये प्रसिद्ध होणार आहे. कारण मित्रांनो जी आचारसंहिता आहे, ही आचारसंहिता मित्रांनो मार्च महिन्याच्या ठिकाणी पहिल्या आठवड्यामध्ये देखील लागण्याची शक्यता आहे. मग त्यामुळे मित्रांनो आता जी जाहिरात आहे ती जाहिरात मित्रांनो ह्या महिन्याच्या एंडिंगला जर ठिकाणी प्रसिद्ध होईल. म्हणजेच मित्रांनो काय, तर पुढील महिन्यात ह्या ठिकाणी पुढील आठवड्यामध्ये ठिकाणी तुमची जाहिरात प्रसिद्ध होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा, आता पुढील आठवड्यामध्ये तुमची जाहिरात येणार आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांना तुमच्या ठिकाणी फॉर्म भरून घेतले जाणार आहे आचारसंहितेच्या अगोदर. पुढे बघा, उन्हाळा संपल्यानंतर जून-जुलैमध्ये भरतीला सुरुवात होईल. म्हणजेच काय मित्रांनो, तर या महिन्याच्या एंडिंगला म्हणजेच पुढील आठवड्यामध्ये तुमची ठिकाणी जाहिरात येईल. जाहिरात आल्याच्या तुम्हाला मित्रांनो ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी 15 किंवा 30 दिवसांचा ठिकाणी कालावधी मिळेल. आणि विद्यार्थ्यांना फॉर्म भरल्याच्या नंतर तुमची जी भरती मित्रांनो ती भरती या ठिकाणी कधी स्टार्ट होणार आहे, उन्हाळा संपल्याच्या नंतर जून आणि जुलै महिन्यामध्ये मित्रांनो भरतीला सुरुवात होईल. कारण मित्रांनो त्यावेळेस या ठिकाणी सर्व वातावरणसुद्धा ठिकाणी थंड असतं आणि मित्रांनो पावसाळासुद्धा ठिकाणी स्टार्ट झालेला असतो. त्यामुळे मित्रांनो जून आणि जुलै महिन्यामध्ये तुमच्या ठिकाणी भरतीला सुरुवात होईल. कारण मित्रांनो निवडणुकासुद्धा ठिकाणी त्यावेळी दरम्यान क्लोज झालेल्या असतील, म्हणून मित्रांनो ही भरतीची प्रक्रिया जून आणि जुलै महिन्यामध्ये सुरू होणार आहे. पण मित्रांनो आता फॉर्म भरून घेतले जाणार आहे. असे नियोजन मित्रांनो असल्याचं प्रशिक्षण व खास पदकी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे. राज्याचे मित्रांनो विशेषतः प्रत्येक जिल्ह्याची लोकसंख्या वाढली, गुन्हेगारी देखील वाढ होत असताना पोलिसांचे मित्रांनो मनुष्यबळ मात्र अपुरे पडत असल्याची वस्तुस्थिती आहे. तर आता विद्यार्थ्यांनो, ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचे असेल त्यांनी फक्त कमेंट सेक्शनमध्ये त्यांचं लावून लिहून पाठवा की सर माझं नाव आहे, मला या पदासाठी फॉर्म भरायचं आहे. फक्त लिहून पाठवा की सर माझं नाव आहे, मला पोलीस भरतीसाठी फॉर्म भरायचे आहे. आपण त्या विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो सर्व मदत करणार आहोत. फॉर्म भरण्यासाठी संपूर्ण फ्रीमध्ये मदत करणार आहोत. संपूर्ण स्टडी मटेरियल, संपूर्ण PDF मटेरियल, सर्व नोट्स फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहोत आत्तापासून, जेणेकरून मित्रांनो जून-जुलै महिन्यामध्ये तुमची जी भरती स्टार्ट होईल तोपर्यंत तुमचा संपूर्ण अभ्याससुद्धा कंप्लीट झालेला असेल. तुम्ही या ठिकाणी पूर्ण मित्रांनो तयार झालेले असाल. जर मित्रांनो तुम्हाला स्टडी मटेरियल, PDF मटेरियल किंवा मित्रांनो संपूर्ण नोट्स फ्रीमध्ये हवे असतील तर फक्त तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल, संपूर्ण PDF मटेरियल, सर्व नोट्स, सर्व अपडेट मित्रांनो फ्रीमध्ये प्रोव्हाइड केले जाते पोलीस भरतीबाबत. तर भरपूर विद्यार्थी जॉईन झाले आहेत. तुम्हाला जॉईन व्हायचे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचं असेल त्यांनी फक्त त्यांचं नाव लिहून पाठवा की सर माझं नाव आहे, मला पोलीस भरतीसाठी फॉर्म भरायचं आहे. आपण तुम्हाला संपूर्ण मदत मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी करणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना भरायचं असेल त्यांनी नाव लिहून पाठवायचं आहे. मग मुलगा असो किंवा मुलगी, सर्वांसाठी आपण फ्रीमध्ये मदत करणार आहोत. पुढे बघा ठिकाणी काय सांगितलेलं आहे, गृहविभागाचा मित्रांनो नवीन आकृतीबंध मंजूर झाल्यानंतर आता नवीन पोलीस ठाणे सुरू करताना वाढीव या ठिकाणी मनुष्यबळ त्या ठिकाणी असणार आहे. आणि शहरांचा तथा जिल्ह्यांचा विस्तार झाल्याने सोलापूरसह मित्रांनो राज्यभरात पोलीस ठाणे वाढीचे प्रस्ताव गृहविभागाकडे प्राप्त झाले आहेत. त्या ठिकाणी देखील मनुष्यबळ लागणार असून सेवानिवृत्त कर्मचारी, अपघाती मृत्यू, स्वेच्छानिवृत्ती अशा कारणांमुळे पण पोलिसांची पदे रिक्त झाली आहेत. या पार्श्वभूमीवर मित्रांनो कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत व्हावी म्हणून गृहविभागाने मित्रांनो एवढ्या मोठ्या प्रमाणावर पदभरतीचा निर्णय घेतलेला आहे. मागील वर्षी देखील मित्रांनो जवळपास 18,000 पदांच्या ठिकाणी पोलीस भरती झाली आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे 18,000 पदांची मित्रांनो भरती कंप्लीट या ठिकाणी होत आहे. आणि मित्रांनो
त्यातील 6,009 प्रविष्ट उमेदवारांचे प्रशिक्षण आता देखील सुरू झालेले आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये मित्रांनो त्यांचे प्रशिक्षण संपल्यानंतर आता नवीन भरती झालेल्या उमेदवारांच्या प्रशिक्षणाला देखील सुरुवात होईल, असं मित्रांनो गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळशी बोलताना सांगितलेलं आहे. आणि मित्रांनो अशी होणार आहे तुमची नवीन पदभरती. तर मित्रांनो नवीन पदभरतीबाबत संपूर्ण माहिती प्रोव्हाइड केली आहे. पुढील आठवड्यामध्ये तुमची देखील तयारी करण्याची शक्यता आहे. आणि मित्रांनो फॉर्मसुद्धा देखील भरून घेतले जातील आणि जून-जुलै महिन्यामध्ये तुमची देखील पोलीस भरतीला मुहूर्त मिळणार आहे, सुरू केली जाणार आहे. तर ही अपडेट कशी वाटली? संपूर्ण तुमची मी कन्फ्युजन क्लिअर केलेलं आहे. फॉर्म भरायची तारीख काय त्याची तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करून दिली की कधी स्टार्ट होणार आहे, पुढच्या आठवड्यामध्ये जाहीर येईल. आणि मित्रांनो किती कालावधी मिळणार आहे? 15 ते 30 दिवसांचा कालावधी मिळतो. भरती कधी स्टार्ट होणार आहे? जून-जुलै महिन्यामध्ये मित्रांनो भरतीला सुरुवात होईल. आणि मित्रांनो आता फॉर्म भरून घेतले जाणार आहे. त्यामागचं कारण काय? आचारसंहिता, निवडणुका यामुळे मित्रांनो भरतीच्या ठिकाणी अगोदर जाहिरात काढली जात आहे आणि आता फॉर्म भरून नंतर या ठिकाणी भरती केली जाणार आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा ठिकाणी वेळ मिळेल अभ्यासासाठी. ही अपडेट कशी वाटली? तुमचे सर्व डाऊट सॉल्व्ह झाले असेल अशी अपेक्षा करतो. आणखी तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही शंका असतील, कशी तयारी करायची, काय काय तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त कमेंट सेक्शनमध्ये तुमचे कमेंट्स लिहून पाठवा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमचे सर्व डाऊट मी या ठिकाणी क्लिअर करणार आहे. पण ही अपडेट आवडली असेल तर सर्वांनी नक्की लाईक करा आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.